हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। सो गाइस, आज की जो स्टोरी है ना, हॉरर स्टोरी, वो मराठी में होने वाली है। तो जो लोग मराठी समझ नहीं पाते हैं तो आपको देखना पड़ेगा, वो एडजस्ट करना पड़ेगा थोड़ा सा। तो चलो वीडियो को स्टार्ट करते हैं। ही जो गोष्ट आहे ना, ही रिसेंटली आता माझ्यासोबत घडलेली, जेव्हा आम्ही लोक गणपतीसाठी गावी गेलेलो. आम्ही जो आहे मी कोकणी आहे. खूप लोकांना माहिती आहे की मी कोकणी आहे, कोकण रिजन मधून बिलॉंग करते. माझं गाव रत्नागिरी आहे. आणि आम्ही जे लोक कोकणी आहेत ना, त्या लोकांना एक गोष्ट नेहमी माहित असेल की आपण जेव्हाही गावी जातो, मुंबईवाले लोक जेव्हा आपण कोकणमध्ये जातो, तिकडचे जो लोक असतात ना, आपल्याला सतत सांगत असतात की ह्या वाटेने जाऊ नको, त्या वाटेने जाऊ नको, रात्र झाली आहे, बाहेर पडू नका. ते मी पहिला जायची ना गावी, तर मला असं वाटायचं लोक का असं जाणून बुजून बोलतात, ते लोकांना काय आहे, जातो आता कोण नसतं. बिकॉज जोपर्यंत आपण ती गोष्ट स्वतःनी फेस करत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. मलाही असं होतं की लोक काय सांगतात, कोण असणार आहे इकडे, काय आहे. आणि माझं हे ओपिनियन नंतर बदललं जेव्हा माझ्यासोबत ही इन्सिडेंट झाले. तर ही गोष्ट आता रिसेंटली आहे, जेव्हा आम्ही लोक गणपतीसाठी गावी गेलेलो. आम्ही लोक फुल फॅमिली गावी गेलेलो, कानी वगैरे. माझी मम्मी जो आहे ती कणकवलीची आहे आणि माझे पप्पा जो आहे ते गावखडी रत्नागिरीचे आहेत. ओके. सो आम्ही लोक दरवर्षी माझ्या मम्मीच्या गावी जातो कणकवलीला. तर तुम्हाला माहित असेल, जेव्हा आपण रत्नागिरी टू कणकवली जातो तर मध्ये खूप सारे घाट लागतात, छोटे छोटे घाट लागतात. आणि खूप सारे रस्ते लागतात जे रात्रीच्या टायमिंगला बिलकुल पण साधे वाटत नाही, ते एकदम डेंजरस वाटतात. तर आम्ही लोक ना गेलो, म्हणजे आम्ही लोक साधारण तरी किती सकाळी 10:30 वाजता आम्ही लोक घरातून निघालो सगळे. म्हणजे माझे पप्पा, माझा काका, त्यांची वाईफ, छोटे बेबी, आणि मी, माझी कझन, माझी मम्मी आणि तिची मम्मी. आम्ही लोक सगळे असे गेलेलो. लास्ट सीट होती आमची. 7 सीटर गाडी असते, तुम्हाला माहिती होतं. लास्ट सीटवरती मी आणि माझी कझन बसलेली. आणि आम्ही लोक गेलो मस्त आजीकडे माझ्या. आम्ही लोक तरी साधारण 1 वाजेपर्यंत आजीच्या घरी माझ्या पोचलो. मग बसलो विसलो. आमचं प्लॅन होतं की आम्हा लोकांना 4 वाजेच्या आसपास तिथून गपचूप निघायचंय. म्हणजे रात्रीच्या टायमिंगला ड्राईव्ह करणं गावच्या ठिकाणी सेफ नसतं असं बोलतात खूप लोक, तर मला माहिती नाही. तर आम्ही लोक बसलो, आजीकडे गेलो. तर मम्मी तिकडून निघायचं नाव नाही घेते, कारण खूप एका वर्षाने अगर आपल्या मम्मीकडे आपण जातो तर सगळ्यांना माहित असेल की आपल्याला जायचं मन नाही करत. तर मम्मी बसलेली माझ्या आजीसोबत, बोलतात सगळे बोलत होते. मग बोलत ना टाइम निघून गेला, कोणालाच समजलं नाही. आणि रात्र संध्याकाळचे 6 वाजले. आता संध्याकाळचे 6 वाजले आणि आता ना पप्पा वगैरे सगळे बोलले चला चला आता निघावं लागेल, आता जास्त लेट झाला ना तर नाही चालणार. कारण आम्ही लोक एका दिवसामध्ये जाऊन परत येणार होतो. आम्ही काय कपडे बिपडे घेऊन नाही गेलो, तर राहायच्या हिशोबाने नाही गेलेलो, फक्त गणपती बाप्पाच्या पाया पडून आम्ही लोक परत येणार होतो. आणि तिकडून ना एक हायवे क्रॉस केला ना तर तिकडे एक घाट लागतो. आमच्या पप्पांच्या घरी आहे ना, गावखडीत येण्यासाठी एक घाट लागतो कणकवलीवरून रत्नागिरीला यायला. मला घाटचं नाव नाही माहितीये. तो एक घाट लागतो तिकडे ना. आता गाडीमध्ये जेव्हा आपण असतो 4 व्हीलरवरती, ठीक आहे, आणि खूप साऱ्या लोकांना माहिती असेल, जो रस्ते आहेत हायवेला सोडलात, जो घाटातले रस्ते आहेत तिथे लाईट नसते. तर तिकडून जेव्हा आम्ही लोक येत होतो ना, तसं मागे बघितलं, तसं म्हणजे एक गाडी आहे, तर गाडीचा जो बॅक मध्ये जो काच असते, ठीक आहे, तिथून अगर आपण मागे बघू ना तर तिकडून खूप डेंजर दिसतं मागचा रस्ता. खूप 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 डेंजर दिसतं रात्रीच्या टाइमला. आणि पूर्ण असं जंगल मध्ये पण झाड वेड, खूप भीती वाढवते. आणि काय झालं, मी रील स्क्रोल करत होती, सगळे झोपलेले, फक्त माझा काका जो गाडी चालवत होता तो जागा होता, म्हणजे पप्पा फ्रंट सीटवर तर ते जागे होते, बाकी सगळे झोपलेले. माझी बहीण आहे ना ती पण झोपलेली, मी एकटी आणि माझ्या पुढचे पप्पा आणि काका जागे होते. आणि मी रील स्क्रोल करते अचानक ना माझे लक्ष त्या मागच्या मिरर मधून बाहेर गेलं. मी ना तिथे बाई बघितली. मी तिचा चेहरा नाही बघितला कारण लाईट नव्हती तिकडे बिलकुल पण. आणि तिच्या हातामध्ये साधारण तरी 4-5 वर्षाचा एक छोटं बाळ असेल हातामध्ये, असं म्हणजे तिने तिचा हात पकडला, तो खाली उभा होता. आणि ती बाई ना तिथून हलते ना तिथे तशी उभी, आणि तिकडून लांब पर्यंत कोणाचंच घर नव्हतं. नाही तिथे बस स्टँड होतं, नाही तिथे बस थांबतात, काहीच नाही होती. तर तिकडे ती बाई उभी होती एकटी.
आणि मी बघितलं ना, तर मला अचानक गूजबम्प्स आले बॉडीवरती. मी तिला बघते, मी तिला म्हणजे अशी जोपर्यंत अशी गाडी जाते, मी तिच्याकडे अशीच बघते. मी तिला बघतच राहिली. बघत मला अशी मला तेव्हा नाही समजलं. मला वाटलं असं थांबली असेल. कारण त्या बाईचा मला ना चेहरा नाही दिसत होता. ना तिच्या छोट्या बाबूचा मला चेहरा दिसत होता. फक्त ती दिसत होती. तिने साडी घातलेली. तर मी बघत होते तिला, की म्हणजे ही ते काय करते एवढ्या काळोखात. आणि माझं जसं थोडंसं तरी तिचा चेहरा दिसेल, तर मला नाही दिसला. मी पुढे गेली. मी माझ्या बहिणीला उठवलं. मला भीती वाटत होती. मी बोलली जरा श्रावणी, म्हणजे श्रावणी उठ जरा. मला ना एक बाई दिसली मागे. तर बोलते कुठे दिसली तुला? मी बोलली इकडे. बोलते इथे कशी येणार बाई? बोलते इथे ना नाही ते बस थांबत नाही, ते लांब लांबपर्यंत कुठलंच घर नाही, तिथे एकटी बाई एक बाळासोबत दिसणं कठीण आहे. मला काही समजलं ना. मग आपण असं ना एकटे बसलो असतो ना, तर आपलं डोकं खूप वेगळं चालतं. तर मला ना असेच विचार करत करत होते. मी बोलली एकटी काय करते इथे ती? लांब लांबपर्यंत काहीच घर नाही. मग ती जाणार कशी चालत? आणि एवढ्या काळोखात कशी काय उभी आहे ती तिकडे? काही समजत होतं. आणि माझी अशी वाट लागलेली ना, कारण अचानक तुम्ही गाडीच्या मागे बघताय असं, आणि तुम्हाला कोणी बाई दिसते. हा, आणि वाट लागली पूर्ण. तर मी घरी गेली. मी ना कोणालाच नाही सांगितलं, फक्त माझ्या कझनला सांगितलं. तिने पण कोणाला नाही सांगितलं. मग मी घरी आली ना, तर आमचे 2-3 दिवसावरती गणपती विसर्जन होते. आणि मी घरी आले, मला ताप भरला. तर मम्मीला मी सांगितलं, मम्मी असं असं तिकडे मला ना एक बाई दिसली, त्या रस्त्यामध्ये एक बाबू होता. तर असं असं मम्मीला बोलली. तर मम्मीने ना मला काहीच नाही बोललं. तिने ना मिरची आणली आणि तिने माझी नजर काढून टाकली. तर तिने माझी नजर काढून टाकली. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी एकदम बरी झाली. मग गावचे जे लोक असतात, माझी एक आजी आहे, तिला मी विचारलं, म्हणजे आजी ना मला अशी एक बाई दिसली ग. तर आजी बोलते की रात्रीच्या टायमिंगला बोलते कोकणात तुला दिसणार कुठे ना कुठे काय ना काहीतरी. मग ते बघायचं नाही. आपण आपलं म्हणजे आपल्यामध्ये राहायचं. आपल्याला दिसतं, आपण बघायचं नाही. कारण ते बघितलं ना, तर तू घाबरणार, कन्फर्म घाबरणार, तुला ताप बीप भरेल. आणि मी तो ऐकलो, माझी जो वाट लागली. मी बोलली भूत होतं? तर बोलते भूत तर माहित नाही, पण असू शकतं. तर मी बोलले अरे बापरे, असं माझी वाट लागली त्या दिवशी. बोलली अरे बाबा. मग त्या दिवशी मला समजलं की लोक का असे बोलतात, ह्या वाट्याने नाही जायचं, त्या वाट्याने नाही जायचं, रात्री का नाही घरातून बाहेर निघायचं, कारण तुम्हाला नाही माहित कुठे काय कसं, कुठे काहीही होऊ शकतं तुमच्यावर, कुठे झपटाल काय होईल काहीच माहिती नाही. म्हणून रात्रीच्या टायमिंगला गपचूपपणे घरी राहा. गावी गेल्यावर शहाणपणा करू नका. घरी बसा, एन्जॉय करा, दिवसा फिरा. रात्रीच्या टायमिंगला असं काय होणार. आणि तुमच्यासोबत असं काही इन्सिडेंट झालंय जे माझ्यासोबत झालंय, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमची स्टोरी आहे ना, मला तुम्ही इंस्टाग्रामवरती DM करू शकता. मी माझे इंस्टाग्राम लिंक टाकले आहेत माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर तुमच्याबरोबर काहीही हॉरर स्टोरी अशी झाली असेल, तर ती इंस्टाग्राम लिंकवरून जाऊन मला DM मध्ये तुमची स्टोरी पूर्ण सांगा. मी नक्की तुमची स्टोरी माझ्या व्हिडिओवरती टाकेन. तोपर्यंत बाय, भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. आणि तुम्हाला काय वाटतं, त्या दिवशी जी बाई मला दिसली ती काय होती आणि काय असू शकतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बाय बाय, भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत.